नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज मी डॉक्टर विजया वाड यांच्या 2 कथा तुम्हाला वाचून दाखवणार आहे. या दोन्ही कथा खूप छोट्या असल्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये 2 कथा वाचण्याचा निर्णय मी आज घेतलेला आहे. आता आपण पहिल्या कथेला सुरुवात करू. पहिली कथा आहे फेरविचार. सुगंधा खरं तर नवी नवरी. नव्या नवरीच्या चेहऱ्यावर कसा एक लखलख तजेला असतो. तृप्तीची साय तरंगत असते. पण आईला तिचा पडका आणि रडका चेहरा बघून उमजच पडेना. बाबाही काळजीत पडले. वसू, तू नीट सुगंधाला विचारून घे. कशी दिसते ती सुकलेल्या फुलागत, बघितलंस ना? बाबा चिंतेने म्हणाले. त्यांचा जीव खालीवर खालीवर होत होता. लाडकी लेक सुगंधा म्हणजे बाबांच्या तर काळजाचा तुकडा होता. तुम्ही काळजी करू नका, जरा तिच्या कलानं घेऊनच मनातलं काढून घ्यायला हवं. आपली लेक आहे हळवी, आई म्हणाली. आल्या आल्या तिला विचारून विचारून भंडावून सोडू नका, नानी म्हणाल्या. त्यावर सुगंधाच्या आईनं मान हलवून होकार भरला. सुगंधाच्या आवडीचं भाजणीचं थालीपीठ नी त्यावर पांढरा शुभ्र लोण्याचा गोळा. तिच्या आईनं अशी ताटली सुगंधापुढे ठेवली तेव्हा सुगंधा सुखावली. असे लाड करून घ्यायला तरी माहेर हवंच ग आई, ती म्हणाली. सुगंधा, तुझ्या सासूबाईही तुझी मायच आहेत बरं. काहीतरीच काय, आई ती आईच, तिची सर दुसऱ्या कोणाला नाही. इंग्रजीत तर मदर इन लॉ असं म्हटलंय. कायद्यानं आई. म्हणजे सासूबाईंवर राग आहे तर बाईसाहेबांचा, आईनं मनाशीच म्हटलं. पण वर करणी मात्र या विषयाबाबत मौन बाळगलं. आई, सासरी गेल्यावर डूज अँड डोंट्सचा दोर जो इतरांच्या हातात जातो ना, तो सहन होणं, आय मीन पचवणं फार कठीण जातं. मलाही जायचं. खरं तर प्रत्येकच मुलीला जड जातं ते. पण त्यातलं सत्य आपण जाणून घेत नाही. कलम ज्या झाडावर झालं त्या झाडाला काय ग, त्या कलमाला मात्र ऍडजस्टमेंट करून रुजायचं, फुलायचं, मोहरायचं असतं. त्या घरातच जी माणसं राहत आहेत त्यांना त्या घरातले रीतिरिवाज तुझ्या शब्दात डूज अँड डोंट्स माहीत असतात. आपल्याला ते अपरिचित असल्यानं जुळवून घेई नको नको होतं. मी परत जाऊ का? अगं काय हे गंधा, रागवतेस काय? मायेच्या माहेरी आलीस, तुला हवं तशी वाग इथे. अगदी हवं ते कर. लोळायचं तर लोळत पड. आवडीचं पुस्तक वाचायचं तर वाचत बैस. नानींबरोबर गप्पाष्टक जोडायचं तर तसं कर. इथं तुला रान मोकळं आहे. मग तिथे काय मी दावणीला बांधलेली गाय आहे का? मी या विषयावर बोलले तर तुला राग येईल म्हणून गप्प बसते. मी बोलू का ग? नानी मध्ये पडली. सुगंधा अपेक्षेने तिच्याकडे बघू लागली तेव्हा नानी तिच्या जवळ बसली. सुगंधाची नानी चांगली MA शाळेतली निवृत्त मुख्याध्यापिका. 69ची झाली तरी तब्येत राखून असलेली. ती तर गोष्टच सांगायला लागली आपल्या लाडक्या नातीला. लहानपणापासून तुला गोष्टी ऐकायला खूप म्हणजे खूपच आवडायच्या, म्हणून गोष्टच सांगते गंधे. गोष्टीचं नाव आहे डोसा पुराण. माझ्या गुरुमाऊलीनं MA ला असताना सांगितलेली गोष्ट आहे. गंधे, त्या सांगायच्या, आम्ही ऐकायचो. तूही ऐक. बघ, नुकतंच लग्न झालंय. आईकडे जावंसं वाटतं आहे. मग युक्तीने पतीला सांगावं की नाही, आईची खूप आठवण येते, पण नकोच बाई, तुम्हाला सोडून जायचं जीवावर येतंय. उगाच तुमचे जेवणाचे हाल व्हायचे. मला नाही हो सहन होणार. तुम्ही म्हणजे माझी टॉप प्रायोरिटी आहात अगदी. असं बोलल्यावर नवऱ्याचं आईस्क्रीम वितळून त्याचं दूध नाही झालं तरच नवल. तो लगेच आपल्या स्वरात गोडवा ओतून म्हणेल, अगं माझी कसली काळजी करतेस? माझे काही हाल होत नाहीत. मी का दूध पिता बच्चा आहे? तू खुशाल आईकडे जा, मी समोर उडप्याकडे डोसा खाईन. अगं नवं नवं लग्न आहे,
20 वर्षांची माहेरची सवय एकदम कशी तुटणार? मग आपण त्याच्या गालावर एक गोड बक्षीस द्यावं आणि त्याला म्हणावं, किती हो चांगले आहात तुम्ही. देवानं मला अगदी मोठंच बक्षीस दिलंय तुमच्या रूपानं. आता त्याचा पुरता फालुदा झालाच म्हणून समजा. गंधे, लग्नाला 5 वर्ष झाल्यावर सुद्धा आईकडे जावंसं वाटतंच. त्याला शांतपणे ऑफिसात जाऊ द्यावं. मग आपण फोन करावा. आज आईकडे जाते मी. म्हटलं सांगावं तुम्हाला. घरी यायला उशीर होईल. पण समोर उडुपी आहेच. याल ना तिथे डोसा खाऊन? तो काय नाही म्हणतोय बिचारा. लग्न 12 वर्षांचं झालंय. आपण आईकडे जाणारच आहोत. ती आहे तोवर प्रेम तुटतं थोडीच. मग आपण आपल्या मनातच बात ठेवावी. पतिराजांना ऑफिसात जाऊ द्यावं. आपल्या वेळेला निघावं. घराला खुशाल कुलूप ठोकावं. आईकडे मजेत जावं. रात्री नेहमीसारखं घरी यावं. पतिराज म्हणतील, अगं काय हे, काही सांगणं नाही, सवर्ण नाही, गेलीस कुठे? मी घरी आलो तर घराला आपलं कुलूप. स्वतःच दार उघडून आत यायचं. आपलं आपलं पाणी प्यायचं. आपण तत्परतेनं म्हणावं, एखाद दिवस असं काय हरकत आहे मी म्हणते. आणि मी जाऊन जाऊन जाणार कुणीकडे? आईकडेच ना. इतक्या वर्षांची सवय ठाऊक नाही. आणि हाल कसले मी म्हणते जीवाचे. समोर उडुपी आहे ना, तिथे खायचा डोसा. हाय काय अन्नाय काय. नवरा बिचारा गपचिप मुकाट राहतो. पण त्यासाठी 12 वर्ष त्याच्या संसारात खत पाणी घालावं लागतं गंधे. मी घातलं, तुझ्या आईनं घातलं, आता तुझी पाळी. नानीचं बोलणं ऐकून सुगंधा किंचित खुलली. म्हणाली, नाने, डोसा पुराण मात्र जाम आवडलं बघ मला. पण 12 वर्ष? नो वे. माझी सत्ता त्या घरात यायला इतकाली वर्ष वाट बघावी लागणार असेल तर त्यापेक्षा घटस्फोट परवडला. अगं काय हे बोलणं. 12 दिवस नाही झाले लग्नाला तर. आईच्या स्वरात काळजी डोकावली. हे बघ आई, माझा नवरा मला सतत डोस देत असतो उपदेशाचे. आईसारखा स्वयंपाक शिकून घे. सुजाताईचा ड्रेस सेन्स खूप छान आहे. तिच्याकडून टिप्स घे. याव कर नि त्याव कर. सूचना सम्राट. सासूबाईंचं बोलणं आमच्या घरात असं लागतं नि सुरू होतं नि आमच्यासारखी लवकर हो बाई या विधानानं संपतं. महाबोर. नाने, पतीला देव वगैरे मानायचं युग हद्दपार झालं आता. बरोबरीचं नातंय जगात दोघांचं. सुगंधाच्या बोलण्यावर नानी हसली. तरीही वराचं स्थळ शोधताना तो आपल्यापेक्षा थोडा जास्त शिकलेला, आपल्याहून वयानं थोडा मोठा, जमल्यास थोडा अधिक सधन, उंचीला निश्चितच आपल्याहून मोठा लागतो, नाही का ग सुगंधा? नानी असं बोलली त्यावर मात्र सुगंधा पहिल्यांदाच विचारमग्न झाली. खरंच की, विश्रामला आपण होकार दिला कारण तो डबल डिग्रीवाला, चांगला सधन, आपल्याहून 2 वर्षांनी मोठा ने आपल्याहून उंच नि भरदार. सर्व बाबतीत आपल्याहून काकणभर सरस माणूस निवडायचं, पण त्याचं ऐकायचं मात्र अजिबात नाही. ये बरोबरी का जमाना है असं करीत. अगं 4 वेळा विश्रामच्या मनासारखं वागशील तेव्हा 5व्यांदा तो लाज वाटून तुझ्या मनासारखं वागेल. तसं नाही वागला तर अवश्य रागाव. पॉइंट आहे नानी तुझ्या बोलण्यात. सुगंधा प्रथमच या नव्या नातेसंबंधाबद्दल फेरविचार करू लागली होती, तोही सकारात्मक. ही छोटीशी कथा इथेच संपली. आता आपण दुसरी कथा ऐकणार आहोत. नेहमी बाप्पा मखर करायचे. सुषमाच्या डोळ्यात तिच्या मनाविरुद्ध पाणी आलं. संजयनं पटकन ते आपल्या हाताने निपटलं. तिला बरं वाटावं म्हणून तो म्हणाला, अगं, वैद्यांच्या दुकानात इतकी सुंदर मखरं लावलीत, त्या मापाचा आत बसेल असा शोभिवंत चौरंग मी घेऊन येतो. नाहीतर असं करू, आपण तिघं बाहेर जाऊ. साहिलच्या आणि तुझ्या आवडीचा आणूया मखर. ओके? मला मुळीच यायचं नाही तुमच्याबरोबर.
मी शेजारच्या सुलू आजीकडे खेळत बसेन. मला नाही आवडत तुमच्याबरोबर यायला. साहिल गाल फुगवून म्हणाला. तुस्सड झालाय अगदी. सुषमा रागावली. पण संजयनं तिला परत एकदा डोळ्यांनी समजावलं. त्या केजी प्रवेशापासून सारं बिनसून गेलं होतं. बाप्पा तरातरा परत आपल्या खोलीत राहायला गेले होते, एकटेच. सुषमावर रागावून. साहिलचा हा आवडता दोस्त निघून गेल्यानं साहिलचं कोणाशी पटत नव्हतं. दोघं बाहेर पडली. साहिल आधी सुलू आजीच्या ओटीवर गेला होता. त्यानं दोघांना अगदी मजेत टाटा केला. त्याच्या मनासारखं झालं होतं ना. ती मात्र मनानं मागेच रेंगाळत राहिली. त्याचं असं झालं होतं, साहिल पोटात होता तेव्हा आई देवाघरी गेली सुषमाची. तिला फक्त ठाऊक होतं की सुषमाला बाळ होणार आहे, पण नातवाचं मुख बघण्याचं सौख्य तिच्या नशिबात नव्हतं. अशी कशी गेलीस ग माझं बाळ न बघता? किती रडली होती सुषमा. सुषम, अगं तुझ्याच पोटी जन्म घेईल बरं ती. काळजीच करू नकोस. आमची एकुलती मुलगी तू. तिचा सारा जीव तुझ्यात होता. बाप्पा सुषमाला पोटाशी घेऊन सांगत होते. बाप्पा, आता महिनाभरात तुम्ही रिटायर व्हाल. त्या 3 खणी घरात काय कराल एकटे? चला ना माझ्या घरी. तिने खूपदा म्हटलं, पण बाप्पांचा हेका एकच, ती आली की येईन. सुषमा मग बाळ येण्याची वाट बघत राहिली. तिला संजय दवाखान्यात घेऊन गेला तेव्हा ती म्हणाली, आधी बाप्पांना फोन कर संजू. त्यांना सारखं वाटतंय की आई जन्म घेणार आहे परत माझ्या पोटी. मग माझ्या मनानं घेतलंय की बाप्पांनी माझ्या किंवा तुझ्याही आधी आपल्या बाळाचं मुख बघावं. तू रागावला तर नाहीस ना संजू? तिच्या शहाण्या समंजस नवऱ्यानं ताबडतोब सुषमाच्या बाबांना फोन लावला. तेही लागलीच पायात चपला सरकवून रिक्षा करून हजर झाले. सुषम बाळंत होईपर्यंत सतत व्यंकटेश स्तोत्र पुन्हा पुन्हा म्हणत राहिले, कारण सुषमची आई ते उठता बसता म्हणायची. माणसाचं असणं खूपदा गृहीत धरलं जातं, पण माणसाचं नसणं सारखं सारखं आपल्या जगण्याला टोकत राहतं. त्यांना वाटायचं. बाळ मुलगा होऊन जन्माला आलं तेव्हा तिला वाटलं आबांचा हिरमोड होईल, पण बाळाचं मुख बघून ते जाम खुश झाले. बघितलेस काय सुषम, कान अगदी हिच्यासारखे कानोले आहेत, गणपती बाप्पासारखे. आणि बघितलेस काय ग, डोळे अगदी हिच्यासारखे मांजरघारेत बाळाचे. मी म्हणालो ना, तशी ही आली परत. मुलगा होऊन का आली ठाऊक आहे? मला भांडता भांडता नेहमी म्हणायची, आता बघाच बरं, पुढच्या जन्मी मी नवरा होईन नी तुमच्यावर हक्क गाजवेन, कारण तुम्ही असाल माझी बायको. चला, आपल्याला मुलगा झाला. बाप्पा नाराज होतील ही भीती तिच्या मनातून निघून गेली. बाप्पा विना तक्रार तिच्याकडे राहायला आले. कारण उघड होतं, बाळाचा सहवास त्यांना फार हवाहवासा वाटत होता. साहिल म्हणजे त्यांचा बहिश्चर प्राण झाला अगदी. संजयचीही त्यास हरकत नव्हती. शिवाय बाळाकडे बघायला आता मायेचं हक्काचं माणूस उपलब्ध होतं. संजय आणि सुषमा यांना निश्चिंत मनानं नोकरीवर जाणं शक्य होणार होतं. बाप्पा त्यांच्या लाडक्या सुषमाकडे राहायला आले आणि त्यांनी साहिलचा पूर्ण चार्ज आपल्याकडे घेतला. त्याला गुटी भरवण्यापासून ते त्याच्या अंगाला तेल मालिश करण्यापर्यंत सारेच त्याने हातात घेतले. अगं, तेल मालिश करणारे हात मायेचे असावेत. त्यातली माया बाळाच्या अंगात पाझरते. आणि मी आता निवृत्त झालो आहे. माझ्यापाशी वेळच वेळ आहे. करू दे मला साहिलची सेवा. असे साहिलमय होऊन गेले बाप्पा. त्या दोघांचं असं एक सुंदर जग तयार झालं. बाप्पांनी एक सुरेख डायरी तयार केली होती, साहिलच्या प्रगतीचा सारा आलेख चितारणारी. त्याला आलेला पहिला दात, त्याचे चालताना पडलेले पहिले पाऊल, त्याचा पहिला शब्द, त्याचे पोलिओ ट्रिपलचे डोस देण्याच्या तारखा,
त्याला आलेला पहिला ताप आणि त्याने बाप्पा अशी चिमणी हाक मारली तो दिवस. कितीतरी नोंदी, कितीतरी छायाचित्र, कोडेक मोमेंट्स. बाप्पा, तुम्ही माझं मोठं काम केलं, सुषम त्यांना कौतुकानं म्हणे. पुन्हा पुन्हा ती सुरेख डायरी बघत राही. बाप्पांमुळे साहिल संस्कृत श्लोक जेव्हा 3ऱ्या वर्षी म्हणू लागला तेव्हा तर संजय सुषमाला आकाश ठेंगणे झाले. आकाशात पतितं तोयम यदा गच्छति सागरम सर्वदेवम नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. असे श्लोक म्हणून त्यांचा अर्थ तो सांगे तेव्हा ऐकणारे थक्क होत. ही सगळी बाप्पांची किमया होती. साहिलच्या खाण्यापिण्याच्या सात्विक सवयी, साहिलचे मोठ्यांना वाकून नमस्कार करणे, साहिलचे जेवणाआधी वदनी कवळ घेता म्हणणे, सारेच दृष्ट लागावे असे सुंदर होते. पण साहिल 3.5 वर्षांचा झाला आणि घरात वादाला तोंड फुटले. अगं, इथून ढेंगेवर माझी शाळा आहे. सुषम, निदान 4थी पर्यंत तरी त्याला मराठी माध्यमात शिकू दे. आपण काय शिकतोय हे मातृभाषेत जितकं चटकन कळतं ना सुषम, तितकं परक्या भाषेत नाही कळत. बाप्पा, या बाबतीत तुम्ही नका लक्ष घालू, प्लीज. मी आयुष्यभर शिकवले तरीही? होय, तरीही. मी 3.5 वर्षे त्याला हाताचा पाळणा करून वाढवले तरीही? होय, तरीही. बाप्पा, त्या गोष्टीचं कृपा करून भांडवल करू नका तुम्ही, शोभत नाही ते. सुषम, तू मराठी माध्यमात शिकलीस, तुझे काय अडले? खूप. माझं काय अडलं ते मला ठाऊक. माझ्या बाबतीत परदेशात प्रतिनिधी पाठवताना आमच्या बॉसने अन्याय केला. यू स्पीक मराठी इंग्लिश म्हणून. माझं नुकसान झालं तसं माझ्या या लाडक्या बाळाचं व्हावं असं वाटत नाही मला. मी त्याला जम्बो किड्समध्येच घालणार. इंग्रजी माध्यम आणि महागडी पण सर्वोत्तम शाळा. आणि बाप्पा, यात कॉम्प्रोमाइज नाही. माझं मूल कुठल्या माध्यमात शिकावं हे तरी मला ठरवू द्या. तिचा स्वर बोलता बोलता तीव्र झाला होता. मग काय, माझं बोलणंच खुंटलं. हल्ली केजीतही बाळाला काही प्रश्न विचारतात. तेवढी तयारी घ्याल ना करून. स्पष्टच सांगा, नाहीतर मी एक कोच ठेवून देते. नको नको, मी करेन त्याची इष्ट ती तयारी. थँक्स बाप्पा, आणि राग धरू नका. इंग्रजी ही काळाची गरज आहे. ठीक. त्यांनी त्या वादाला अल्पाक्षरी विराम दिला होता. बाळाला रंगांची ओळख इंग्रजीत करून देणे, आपले नाव पत्ता सांगायचा इंग्रजीतून सराव, आपल्या आईबाबांबद्दल 1-2 वाक्ये बोलायची खुबी, अशा कितीतरी गोष्टी बाप्पांनी कर्तव्य म्हणून आपल्या लाडक्या नातवास शिकवल्या. पण मधूनच ते खिन्न होत. लाडक्या साहिलला खिडकीपाशी उभे करीत आणि आपली शाळा दाखवीत. साहिल राजा, माझी फार इच्छा होती रे या शाळेत तुला घालायची. अरे, इथेच तुझी आई शिकली. काय कमी पडलं तिला आपल्या आयुष्यात? पण नाही, येरे येरे पावसा तिला नको वाटतं. रेन रेन गो अवे तिला आवडतं. काय करणार आपण तरी? साहिलला त्यांची अगतिकता समजे. बाप्पांचं मन दुखू नये म्हणून तो त्यांच्या गालावर ओठ घासे आणि त्यांचा गोड गोड पापा घे. त्यांच्या डोळ्यात पाणी जमले तर आपल्या चिमुकल्या सदऱ्याला ते पुसे. पण मनातून त्यालाही आईचा राग येई. तो व्यक्त करायला मात्र भीती वाटे. एकतर आई त्याला फार थोडा वेळ मिळे, त्यात तिचा राग नको ओढवून घ्यायला. साधे सोपे बाळगणित होते त्याच्या मनाने मांडलेले. पण साहिल त्या प्रसिद्ध शाळेत इंटरव्ह्यूला गेला आणि साराच घोटाळा झाला. इंटरव्ह्यू म्हणजे झमेला नंबर 1 ठरला. साहिलला पिवळा रंग दाखवला की तो म्हणे रेड, ब्ल्यू दाखवला की तो म्हणे व्हाईट व्हाईट, ब्लॅक दाखवताच ओरडे ऑरेंज ऑरेंज. त्या बाई तर चक्रावून गेल्याच, पण साहिलचे आई वडीलही चक्रावून गेले.
या मुलाला मानसोपचार तज्ज्ञाकडे नेणे फार गरजेचे आहे. त्या बाई संजय आणि सुषमाला म्हणाल्या. निकाल त्यांना कळलाच होता. निकाल लागला ऍडमिशनचा. हे शिकवलं काय ग बाप्पानी? आपल्याला अशी नव्हे तशी श्रीमुखात मारली. त्यांना नाहीतरी तो इंग्रजी शाळेत जायला नकोच होता. संजय कधी नव्हे तो बडबडला. सुषमा तर साहिलच्या उत्तरांनी हक्काबक्काच झाली होती. येल्लो म्हणजे रेड, ब्ल्यू म्हणजे व्हाईट. अरे काय आहे काय? कशी झाली परीक्षा? मिळाली का ऍडमिशन? बाप्पानी आल्या आल्या विचारलं. अतिशय उत्सुकतेने. संजयने पत्नीकडे अर्थपूर्ण नजर टाकली. बाप्पा, काही वाटतं तुम्हाला विचारायला? सुषमाचा स्वर तीव्र होता. म्हणजे? बाप्पांचा कोरा चेहरा बघून तर ती भडकलीच. माझ्या पोराला चुकीचं शिकवता? येल्लो दाखवलं की रेड म्हणायचं, ब्लॅक कलर दाखवला की ऑरेंज ऑरेंज करून ओरडायचं. काही वाटतं का? शिक्षक होता ना तुम्ही आयुष्यभर. आज काळीमा फासलात आपल्या पेशाला. आमची इज्जत काढलीत एवढ्या मोठ्या शाळेच्या लोकांपुढे. आता आनंदाच्या उकड्या फुटत असतील मनातून. त्याला इंग्रजी शाळेत नकार मिळाला म्हणून. पण लक्षात ठेवा बाप्पा, मी तुमचीच मुलगी आहे. एक शाळा हुकली तर दुसरी, पण माझा मुलगा इंग्रजी शाळेतच शिकेल. आता मीच रजा घेऊन घरी बसते आणि शिकवते माझ्या साहिलला. तुमची लुडबुड मला असह्य झाली. बाप्पांचा चेहरा विचारमग्न झाला. ही आपणावर दोषारोप करते आहे. आपण शिक्षकी पेशाला काळीमा आहोत असे म्हणते आहे. आपण चुकीचे शिकवले मुद्दाम. ती रडत होती. किती वेळा त्यांना वाटलं तिच्या पाठीवर हात फिरवावा, सांगावं, सुषम, अगं मी एक अत्यंत प्रामाणिक शिक्षक आहे ग. मी ज्ञानाशी प्रतारणा करणं म्हणजे माझ्या आत्म्याशी प्रतारणा करण्यासारखे आहे. पण ते अवाक्षर बोलले नाहीत. तो अपमान त्यांना जिव्हारी झोंबला होता. सरळ आत गेले, आपली बॅग भरली आणि निघाले. कुठे निघालात बाप्पा? तिने न राहवून विचारले. साहिलने त्यांच्या कमरेला गच्च मिठी मारली, पण ती त्यांनी कष्टाने सोडवली. मी तुझ्या आईच्या घरी जातोय, जे कधी आमचं दोघांचं होतं, आणि तिथे आमच्यावर संपूर्ण विश्वास असलेली आमची एक गोड मुलगी होती. जिथे माझ्यावर अविश्वास दाखवला जातो तिथे मला क्षणभरही राहायचे नाही. आणि तिच्या हाकांना न जुमानता ते बाहेर पडले. रिक्षात त्यांना साहिलचं बाप्पा करून रडणं कानावर आलं. पण रडणाऱ्या मनाची दारं घट्ट बंद करून त्यांनी कानात बोटं घालीत रिक्षावाल्याला जोरात सांगितलं, चलो फास्ट. ती तेव्हापासून फार हळवी झाली होती. बाप्पांकडे एकदा दोनदा जाऊन आली होती, पण ते फार औपचारिक बोलत. मुख्य म्हणजे साहिलचा विषय टाळत. जणू साहिलचं नि त्यांचं मैत्र हे एक आवडून टाकलेलं गाठोडं होतं. परत चला असं म्हणायचा धीरच होत नव्हता तिला. आणि साहिल तर त्या दिवसापासून आई बाप म्हणजे शत्रू पक्ष असल्यागत वागत होता. तो कधीही बाप्पांचे नाव काढीत नसे, पण सातत्याने तो बाप्पांचाच विचार करतो हे तिला ठाऊक होते. सुलू आजीजवळ निमूट राही. आता तो लिलीपूट या नर्सरीत जाऊ लागला होता आणि जॅक अँड जिल वेंट अप द हिल, तसंच जॉनी जॉनी येस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा अशी गाणी बिनचूक म्हणू लागला होता. त्याच्या चिमुकल्या दप्तरात फक्त त्याचे आणि बाप्पांचे एकत्र फोटो होते आणि त्या फोटोचे तो मुके घेतो हेही तिने पाहिले होते. हळवी जखम गेले 3.5-4 महिने ठूस ठूस ठुसठुसत होती, पण त्यावर उतार मात्र सापडत नव्हता. दरवर्षी बाप्पा मखर करायचे, पण यंदा विकतचं मखर. यांत्रिकपणे तिनं अष्टविनायक मिरवणारं एक मखर नि चौरंग संजय बरोबर खरेदी केला
आणि ती घराकडे परतली. अबोल अबोल. पाहिला का बाल गणेशू? सुलू आजीनं कौतुकानं दोघांना विचारलं. तिनं गणेशाचा मुकुट साहिलच्या डोक्यावर चढवला होता आणि त्याला एक कलरफुल सोंड, कुंकुम, पितांबर नेसवून तयार केला होता. सुषम एवढी खुश झाली की न राहवून तिनं साहिलचा पापा घेतला. साहिलनं पटकन गाल पुसला आणि तो म्हणाला, बाप्पाचा कुणी पापा घेतं का? चला लवकर मखर मांडा, मी बसणार मखरात. अरे पण, संजय काही म्हणू बघत होता, पण सुलू आजीच म्हणाली, मुलांचं मन मोडू नये. मखरात बसलेला बालगणेशू इतका देखणा, इतका सुंदर दिसत होता की सुषमनं त्याची दृष्टच काढून टाकली. आता 1.5 दिवसांनी माझं विसर्जन करा, साहिल एकदम म्हणाला. ती दोघंही त्याच्याकडे बघतच राहिली. सुषमाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. मी बालगणेशू आहे ना? त्यानं पुन्हा विचारलं. तू माझा लाडका साहिल आहेस, ती म्हणाली. असं का? पण आत्ता मखरात बालगणेशू आहे ना मी? हो. बाप्पा कधी खोटं बोलत नाही आई, मी खरंच सांगतो. पण बाप्पाला कोणी शिक्षा नाही ना करीत? नाही रे राजा, ती अतिशय हळवी झाली होती. मग ऐक आई, बाप्पाने मला सगळे रंग बरोबर शिकवले होते. मीच उलटे सुलटे सांगितले, कारण मला बाप्पांच्या शाळेत जायचं होतं. त्या इंग्रजी शाळेत नको नको होतं. ती घळाघळा रडायला लागली. मला अस्साच्या अस्सा बाप्पांकडे घेऊन चल आई, मी त्यांना घेऊन येतो. मला बाप्पा हवेत आई बाबा, खूप हवेत. तसं नाही का करणार? मग विसर्जन करा माझं. तिनं झपकन त्याला मिठीत घेतलं. त्याचे शब्द उरात सिमटून टाकले. संजू, गाडी काढ पटकन, तिनं साहिलच्या बाबांना सांगितलं. बालगणेशू बाप्पांच्या मिठीत सामावला आणि म्हणाला, येता की नाही घरी? बाप्पा होऊन आलोय. बाप्पा विरघळले, ओलावले. त्या बाळमिठीचा हवा हवासा स्पर्श. चला ना बाप्पा, प्लीज, नाही म्हणू नका. साहिल पार सुकून गेल्यासारखा झालाय तुमच्या विना. ती हात जोडून बाप्पांसमोर उभी होती. अगं आई, ते आले नाही तर आपण इकडे यायचं राहिला. सोपय. साहिलनं बाप्पांची गळामिठी आणखी दृढ केली. येतो बाबा येतो. मी काय नुसता नावाचाच बाप्पा आहे. तू तर खरा खुरा बाप्पा, बाल गणेशू. त्यांनी साहिलचा पापा घेतला, पण त्याने तो पुसला नाही. आईकडे बघून खट्याळपणे म्हणाला, मी खरा बाप्पा, पण ते नावाचे बाप्पा. त्यांनी पापा घेतला तर चालतो. बाप्पा, तुमचा नातू लब्बाड झालाय बरं का. ती परत मूडमध्ये आली. अगं बघत काय बसलीस? बॅग भर बाप्पांची, ते येतायत आपल्यात, तो जोरात म्हणाला. बाप्पांनी मान डोलावली आणि साहिलनं सोंड आणि मुकुट बाजूला काढून त्यांच्या गालावर ओठ टेकले. फार सुंदर होते ते क्षण. ही कथा इथेच संपली. आज डॉक्टर विजया वाड यांच्या मी वाचलेल्या दोन्ही कथा तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडल्या असतील तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि हो, हाईप करायला सुद्धा विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.